भद्रं ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक दिवस काय झालं, वसंत ऋतूचे दिवस होते. सगळीकडे आनंदी वातावरण होतं आणि शंकर पार्वती विश्रांती घेत होते. सगळे देव शंकरांच्या दर्शनासाठी आले. शेषाला अहंकार झाला. त्याला वाटलं मी शंकरांच्या डोक्यावर सतत असतो, तेव्हा मी उच्च आहे सगळ्यात. अखंड पृथ्वीचं ओझं पण मीच वाहतो, माझ्यात सामर्थ्य आहे. त्याला गर्व झाला. शंकराला हे कळणार नाही असं होईल का? शंकर उठले, जोरात उठले आणि तितक्यात काय झालं, तो जमिनीवर आपटला. शेषाचा शेष रक्तबंबाळ झाला. त्याच्या फण्या जखमी झाल्या आणि तो गर्व केला. त्याने त्याला चांगलंच फळ मिळालं. त्याला वाटायला लागलं आपलं सगळं शंकर ओळखून घेतात आणि आपण जिथे होतो तिथेच बरे होतो. थोड्या वेळाने नारद येतात. शेषाला विचारतात, काय ही तुझी दुर्दशा झाली आहे? तेव्हा शेष सगळं सांगतो नारदाला. मी गर्व केला, त्याची शिक्षा मला मिळाली आहे आणि माझं डोकं फुटलं आहे, मला वेदना होत आहेत, मला यातून वाचव. मग नारदाने शेषाला सांगितलं की गणेशाय नमः या षडाक्षरी मंत्राचा जप कर. आपल्याला जर त्रास होत असेल कशाचा, दुखत असेल काही, तर गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा. आणि मग त्यामुळे शेषाने तसं केलं आणि त्याला गणेश प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्यावर शेषाने त्याला सांगितलं, मला बाकी काही नको आहे, पण अशा आता या यातना होऊ देऊ नकोस, त्या यातना थांबवतो, बाकी माझं काही मागणं नाही.
आणि मी इकडे तिकडे पडता कामा नाही, माझं स्थान कायम स्थिर राहिलं पाहिजे. गणेश तथास्तू म्हणाला. शेजारच्या सगळ्या जखमा नाहीशा झाल्या. खरं म्हणजे जखमा बऱ्या झाल्या, पण त्याला वेदना तर होतच होत्या. मग शेवटी अजूनही गणेशाची उपासना चालूच ठेवली आणि त्यांनी त्याला दर्शन दिलं विराट रूपात. आणि असं दर्शन देऊन गणपतीने स्वतःच्या कमरेभोवती शेषनागाला स्थान दिलं. भृगु ऋषी सोमकांताला सांगतायत आता पुढची कथा. गणेशाच्या आश्रमाखाली सृष्टी निर्माण केली तेव्हा गौतम जमदग्नी वसिष्ठ भारद्वाज अत्री विश्वामित्र कश्यप असे ऋषी जन्माला आले. ब्रह्मदेव सांगतात. कश्यपाने विचारलं की कोणता जप करू. एकाक्षर मंत्राचा जप दिला त्याला. कश्यप ऋषींनी सहस्त्र वर्ष या एकाक्षर मंत्राचा जप केला आणि गजाननाला प्रसन्न करून घेतलं. आणि गजाननाला सांगितलं तुझ्यासारखा दिव्य मुलगा हवाय मला. आणि एवढं म्हटल्यानंतर कश्यप ऋषींना एकूण 5 पत्नी होत्या. दिती, अदिती, दनु, कदू, वनिता. दितीच्या पोटी दैत्य, अदितीचे आदित्य, देव, गंधर्व, दनुचे दानव, दानव आणि कद्रू, विनताचे यक्ष, किन्नर, राक्षस, सिद्ध, चारण, पशुपक्षी, पर्वत, वृक्षलता, तृण, नद्या, सागर, धातुरत्ने, मोती, कृमी, मुंग्या, सर्प इत्यादी सृष्टींची निर्मिती. हे सगळे तपस्येला गेले आणि सगळ्यांना गणेश प्रसन्न झाला. गणेशाने सांगितलं तुम्ही इतकी भक्ती केली आहे की माझी सगळी अशी वेगवेगळी रूपं तुम्हाला दिसतील. 8 प्रहर गणेशाचं नामस्मरण करत होते. गणेशाचं नामस्मरण म्हणजे काय? निपुत्रकाला सुद्धा पुत्र होईल, विद्यार्थ्यांना विद्यालाभ होईल, मनोकामना सफल होतील. त्यामुळे कोणीही या मंत्राचं व्रत पालन करतो. आणि प्रत्येकाने मग सुखी होऊन आनंदी होऊन गणपतीचे मंदिरं बांधली. म्हणून गणेशाची मंदिरं खूप ठिकाणी आहेत. आतापर्यंत आपण काय पाहिलं
गणेशाची उपासना कोणी कोणी केली आणि त्याला कशा कशा प्रकारची फळं मिळाली त्याच्यामुळे. काहीही कोणत्याही अडचणीतनं गणपती वाचवतो आणि तो आपल्याला सुरक्षित करतो. संकटातनं वाचवणं हेच मुळी गणपतीचं काम आहे. या पुढे जो भाग आहे त्या भागामध्ये गणेशाचा क्रीडा भाग आहे हा. सुतांनी शौनकांना नैमिषारण्यात गणेश पुराण सांगितलं. प्रत्येक जे युग बदलतं त्याच्यात गणेशाचं अवतार कार्य वेगवेगळं आहे आणि एकदम अनोखं आहे. कृतायुगामध्ये त्याचं वाहन सिंह, नाव विनायक. त्रेतायुगात मयुरेश्वर नाव, मयुरावर बसलेला आणि दैत्यांना ठार. द्वापार युगात गजानन नाव, मूषकाचं वाहन आहे. आणि कलियुगात धूम्रवर्ण नावे आणि वाईट विचारी लोकांचा संहार करता. लोकांना छळणाऱ्यांचा गजाननाने शेवट केलेला आहे. अंगदेशामध्ये एक रौद्रकेतू नावाचा ब्राह्मण राहत होता. वेदशास्त्र जाणणारा होता. त्याच्या पत्नीचं नाव शारदा. देवांतक आणि नरांतक अशी 2 जुळी मुलं होती त्यांना. आणि ते दोघं वयात आल्यावर अतिशय पराक्रमी होते, पण ते उद्दाम होते. ते दोघांची ख्याती ऐकली आणि नारद मुनी गेले रौद्रकेतूच्या घरी. नारदांनी सांगितलं, तुझ्या मुलांची प्रशंसा मी ऐकली आणि त्यांना पाहण्याची मला इच्छा आहे. ते दोघांनी नारदांना नम्रपणे नमस्कार केला. उभे राहिले ते. ब्राह्मण म्हणाला नारदांना, हे माझे पुत्र दिग्विजयी किंवा अजिंक्य व्हावेत अशी माझी इच्छा आहे. तेव्हा त्यांना उपासना कशी करावी हे तुम्ही मार्गदर्शन करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. त्या विनंतीवरून नारदांनी दोघा भावांना नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. आणि शंकराचं ध्यान करायला सांगितलं. ते दोघे देवांतक आणि नरांतक अरण्यात निघून गेले आणि निष्ठेने ओम नमः शिवाय हा जप करू लागले. खडतर तपश्चर्या केली. प्रदीर्घ तपश्चर्या त्यांची झाली. शिवजी प्रसन्न झाले. वर मागायला सांगितला. देव, मानव, यक्ष, पिशाच, राक्षस, दानव, सर्प, गंधर्व ह्यांच्यापासून आम्हाला मृत्यू येऊ नये. दिवस किंवा रात्री, शस्त्राने किंवा अस्त्राने मृत्यू येऊ नये असं अभयदान आम्हाला द्यावं असं त्यांनी मागितलं. शिवजींनी त्यांना वर दिला.
ते घरी परतले, शिवाजींचं आशीर्वाद मिळाला म्हणून. शंकराला प्रसन्न केलं वगैरे. घरी येऊन त्यांनी माहिती दिली. रौद्रकेतू ब्राह्मणाला आनंद झाला. त्यांनी आपली मुलं चांगली झाली, त्यांना शिवजींनी दर्शन दिलं म्हणून होम हवन केलं, अन्नदान केलं, ब्राह्मणांनी त्यांना आशीर्वाद दिले. आता आपल्याला कुठेही मृत्यू नाही हे तर दोघांना कळलं आणि त्यांनी धुमाकूळ घातला. देवांतक म्हणाला मी स्वर्गलोकावर विजय मिळवतो, नरांतक म्हटला मी मृत्यूलोकावर विजय मिळवतो. असं बेत आखायला लागले ते. इंद्राच्या नंदनवनाची देवांतकांनी नासधूस केली. वनरक्षकांना मारून पळवून लावलं. इंद्र लढाईला आला, त्याच्या वज्राचे तुकडे करून टाकले, कारण शिवजींचा वर आहे ना यांना. मुष्टीप्रहाराने इंद्राला भूमिगत केलं. देव सगळे पळून जाऊ लागले. दैत्य आले देवांतकाकडे आणि देवांतकाला दैत्यांनी आपला अधिकारी नेमलं. ब्रह्मदेवाला सुद्धा देवांतकांनी पळवून लावलं. वैकुंठावर अधिपत्य गाजवलं. विष्णू लक्ष्मीसह क्षीरसागरात निघून गेले, घाबरले ते. देवांतकांनी स्वर्गात आपला अधिकार गाजवला. आणि देवांतकांनी आपलाच एक सेवक स्वर्गामध्ये नेमला. अनेक राजांना मंडलिक बनवलं. देवपूजा यज्ञयाग याच्यावर बंदी घातली. दोघांनी, देवांतक आणि नरांतक यांनी एकमेकांना निरोप पाठवला की मी आता राज्य जिंकलेलं आहे. आणि ते सगळ्या पूर्ण सृष्टीचं राज्य ते आता उपभोगू लागलेत. बाकी कुणाचं काही चांगलं करण्याचं नावच नाही. ऋषीमुनींना त्रास द्यायला लागले, सगळीकडे उच्छेद मांडला. अदिती ही कश्यपाची पत्नी. मग काय झालं? ती म्हणाली मला खूप मुलं झाली आहेत, दिग्विजयी आहेत, सगळं कबूल आहे. अदिती म्हणाली चांगली आहेत, शूर आहेत, पराक्रमी आहेत. ती म्हणाली गजाननाने अजून माझ्या पोटी जन्म घेतलेला नाही, कारण पूर्वी तुम्हीच ते गजाननाला म्हणाला होतात ना. गजाननाला कश्यप ऋषी म्हणाले होते ना की तुझ्या सारखा पुत्र मला होऊ दे. गजाननाने तसं वचन पण दिलं होतं पूर्वी. मग कश्यप ऋषी काय म्हणाले त्यांच्या पत्नीला,
तुला जर तसं हवं असेल तर ओम गणेशाय नमः या नाममंत्राचा उपदेश कर आणि तप कर. तिला अनुमती दिली. घनदाट अरण्यात जाऊन ती 100 वर्ष तिने तप केलं. निरंकार ती राहिली. आणि अतिशय लाखो कोटी किरण एकत्र यावेत असं एक प्रकाशमान असं गजाननाने दर्शन दिलं तिला. एवढं विराट रूप पाहून तिला भीती वाटली. तिने स्वतःला सावरलं. गजानन आधी तिला म्हणाला, ज्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून तू 100 वर्ष तप केलंयस, तोच मी आहे गजानन. सांग तुला कोणता वर हवाय, तू हे तप का केलंयस, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. अदिती म्हणाली, देवा गणराया, तू माझ्या पोटी माझा पुत्र म्हणून जन्म घ्यावा हीच माझी इच्छा आहे. माझ्या उदरी जन्म घेतल्यावर तुझ्या सेवेचं भाग्य मला लाभेल आणि मी धन्य होईल. गजानन म्हणाला, मी तुझी इच्छा पूर्ण करीन, त्याची चिंता करू नको. तुझा पुत्र म्हणून मी जन्माला येईन आणि उन्मत्त लोकांचा मी नाश करीन. अशा प्रकारे गणपतीने आदितीला वरदान दिलं आणि अंतर्धान पावला. देवांतक नरांतक हे स्वर्ग लोकात पृथ्वी लोकात धुमाकूळ घालत होते. त्यांच्या छळाला सगळेजण कंटाळले होते. ब्रह्मदेव गजाननाचीच आराधना करत होते. ते म्हणाले, हे करुणेश्वरा, आता त्या सर्व निर्दय राक्षसांपासून या सगळ्या देवतांचं आणि माझं रक्षण कर आणि साकार रूपाने तू इथे हजर राहा. हे जे त्यांचे आणि आमचे बंध आहेत ते तू तोडून टाक, ते आम्हाला खूप त्रास देत आहेत. गजाननाच्या कृपेने आदिती गर्भवती झाली आणि तिने अतिशय तेजस्वी मुलाला जन्म दिला. एकदम जन्म झाल्यानंतर मुलाचा आदितीचे डोळे चकाकले. एकदम जन्माला आलेलं हे बाळ बोलायला लागलं. शंभर वर्ष आई, तुझे 100 वर्ष तप केलंस, त्याच्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. आणि मी गजानन आहे, तेव्हा तुला कोणता वर हवा तो माग, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. अदिती म्हणाली, देवा गणराया, तू माझ्या पोटी माझा पुत्र म्हणून जन्माला आलायस
आता उन्मत्त झालेल्या दुष्टांचा विनाश कर. गजानन म्हणाला, आई तू केलेल्या तपस्येचं श्रेय म्हणून मी तुझ्या पोटी जन्म घेतलाय. आणि ती वाणी ऐकली आणि कश्यप आणि आदिती आनंदाने फुलून गेले दोघे जण. त्या मुलाचं नाव महोत्कट ठेवलं. बालकाचं दिव्य रूप पाहिलं सगळ्यांनी. भरभरून आनंद झाला सगळ्यांना आणि त्याची स्तुती करायला लागले. दुष्टांचा नाश आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी हा जन्माला आलेला होता. पुढची एक कहाणी आहे की एकदा कश्यप स्नानासाठी नदीवर गेले होते. आदिती पूजा साहित्य गोळा करण्यात गुंतली होती. महोत्कट झोपी गेला होता पाळण्यात. गजाननाने अवतार घेतलाय हे राक्षसांना कळलं. त्यांनी विरजा राक्षसिणीला त्या बालकाला ठार मारण्यासाठी पाठवलं. बालक घरात एकटंच आहे असं पाहून ती स्त्री वेशात आली. बालकाला तिला गिळलं पण तिचा डाव उलटा पडला. तिच्या पोटामध्ये अग्नी भडकला. जोरजोरात ओरडायला लागली. तिचं पोट गणपतीने फाडलं आणि त्यातनं तो बाहेर आला. तिच्या अंगावर बसून तिला वेदना होतील असं मारू लागला आणि ती खाली पडली. पण गजाननाच्या पुण्यस्पर्शाने तिला मुक्ती मिळाली. त्याच वेळी कश्यप ऋषी घरी आले. पाळण्यात पाहतो तो बालक नाही. अदितीला विचारलं. ती म्हणाली, त्याला मी पाळण्यातच झोपवलं होतं. खरोखरच बालक पाळण्यात नाही. खूप घाबरली. बालकाला शोधायला लागली. घरातून बाहेर आली. अंगणात पाहिलं. एक राक्षसीण मरून पडलेली आणि तिच्या अंगावर महोत्कट बसलेला आहे. गोंधळून गेली आणि तो हसतमुख आणि राक्षसीण मेलेली आहे. तिला हायसं वाटलं. त्याला उचलून घरात नेलं, स्नान घातलं आणि कश्यपांना सांगितला हा प्रकार. कश्यप म्हणाले, विश्वनियन त्यांनी दुष्टांचा नाश करण्यासाठी सुरुवात केली वाटतं. तू घाबरण्यासारखं काही नाही. विरजा राक्षसिणीच्या मृत्यूची बातमी राक्षसांना कळली. राक्षस चिडले, राग आले त्यांना आणि उद्रुत आणि धुंदूर नावाचे 2 राक्षस पोपट होऊन कश्यपांच्या घरी आले. पोपटांना बघितलं आणि महोत्कटाने हट्ट धरला की मला ते पक्षी पाहिजेत. तर आई म्हणाली, बाळा ते पक्षी आकाशात उडत असतात. ते आपल्या पकडण्याने पकडले नाही जात आणि त्यांना कधी पकडायचं नसतं. त्याला समजावू लागली, पक्ष्यांना कधी पकडायचं नसतं आपण. ते पोपट जास्तीत जास्त बाळाच्या जवळ यायला लागले. बालकांनी त्यांना पकडलं. मग ते चोच मारायला लागले. त्यांना आपटलं. बालकांनी आपटलं आणि मारून टाकलं. कश्यपाला अतिशय आश्चर्य वाटलं. कश्यप ऋषींना इंद्राचाही टिकाव लागू दिला नाही. अशा धुंदूर आला आणि उद्धताला गजाननांनी बघता बघता मारलं पोपटाच्या रूपात आलेल्या लोकांना. हे घडून गेल्यावर जवळजवळ 4 वर्ष झाली. कश्यप ऋषींच्या आश्रमाजवळ एक सरोवर होतं.
तिथे मोहोत्कट सरोवराजवळ आला आईबरोबर. सोमवती अमावस्या होती. अदिती स्नानाला गेली. बालकाला तीरावर ठेवलं. पाण्यात उतरली. पण तिच्याबरोबर पाठोपाठ बालक पाण्यात आलं. एका मगराने त्याला पाण्यात ओढलं. ते बालक मेलो मेलो, धावा धावा, वाचवा वाचवा असं ओरडू लागलं. मुलाचा आक्रोश ऐकला. कश्यपाने धाव घेतली. बालकाने त्या मगराला गरागरा फिरवून फेकून दिलं. मगर मरण पावला. त्याच्या ठिकाणी गंधर्व निर्माण झाला. गजाननाला शरण आला आणि नंतर म्हणाला, देवाधिदेवा, माझं नाव चित्ररथ. माझ्या विवाहाच्या वेळी भृगु ऋषींचे स्वागत झाले नाही आणि म्हणून त्यांनी मला शाप दिला की तू मगर होशील आणि पाण्यात पडून राहशील. गजाननाच्या स्पर्शाने मी शापमुक्त झालो आहे. एकदा हाहा, हुहू आणि तुंबरू हे 3 गंधर्व खांद्यावर वीणा टाकून परमेश्वराचं नामस्मरण करत चालले होते. कैलासावर जात होते ते. कश्यपांच्या आश्रमाकडे वळले. वाटेतच कश्यपांचा आश्रम होता. तर 5 मूर्ती होत्या कश्यप ऋषींच्या समोर आणि ते ध्यानमग्न झाले होते. डोळे उघडून बघतात तर मूर्ती जागेवर नाही. गणेशाने विचारलं, मूर्ती कुठे आहेत? राघवून विचारलं कश्यपाला, कुठे ठेवल्यात? मग अदितीने गणेशाला दम दिला, चोरलं वगैरे नाहीस ना तू? पित्याने कश्यप ऋषींनी सुद्धा त्याला धाक दाखवला. तेव्हा तो आता रडायला लागला. करून रडायला लागला छोट्या बालकासारखा. त्याच्या तोंडात सगळे देव, ग्रह, तारे असं विराट रूप अदितीला दिसलं. तिला तर भोवळ आली. सगळे गंधर्व आणि कश्यप यांनी सुद्धा गजाननाच्या तोंडात मुखरूप दर्शन घेतलं. अदिती भानावर आली. तिने त्याला हृदयाशी धरलं. कश्यप म्हणाले, त्याच्या तोंडामध्ये सगळे देव आहेत, पण मी या बालकाला शिक्षा देऊ शकत नाही. कश्यप म्हणाले, कारण तर देवांचाच डाव आहे काहीतरी. म्हणजे तुम्हाला काय करायचं ते करा. गंधर्वांच्या मूर्ती ना. गंधर्व चिडले आणि म्हणाले, पंचमूर्ती पूजा केल्याशिवाय आम्ही अन्न भक्षण करत नाही. त्यांनी बालकावर नजर टाकली. बालकाच्या जागी त्यांना सगळ्या देवता दिसल्या. बालक दिसतच नव्हता. आणि मग सगळ्या देवतांच्या जागी महोत्कटाने अवतार घेतलाय. हे जेव्हा गंधर्वांच्या लक्षात आलं तेव्हा ते गणेशाची स्तुती करायला लागले. आणि मग गजाननाने या पंचायतन मूर्ती, 5 देवांच्या मूर्ती त्यांना परत केल्या. आता महोत्कट 5 वर्षाचा झाला. त्याचं उपनयन केलं कश्यप ऋषींनी. सगळ्यांना आमंत्रण गेली. वाद्यांचा निनाद दुमदुमत होता.
बालकासाठी भेटवस्तू, मुहूर्त, शुभवेळ, अक्षतांचा वर्षाव, शुभेच्छांचा वर्षाव, सगळं झालं. मोठा जमाव जमला होता. उपनयनाच्या वेळी, गणेश उपनयनाच्या वेळी मोठा जमाव. त्या जमावात राक्षस शिरले होते कपटबुद्धीने. त्यांनी गुप्तपणे अक्षतांच्या जागी सूक्ष्म रूपात असलेली अस्त्र, शस्त्रास्त्र गणपतीवर त्याचा वर्षाव केला. त्या क्षणी गणपतीने, गजाननाने त्यांचा डाव ओळखला. आणि शस्त्रास्त्रांच्या अक्षतांच्या रूपात असलेली शस्त्रास्त्र त्यांना फेकून मारली. विघात पिंगाक्ष विशाल पिंगल चपल हे ते उग्र राक्षस. त्यांना आश्चर्य वाटलं, ह्याला कसं काय कळलं. दंड कमंडलू वस्त्र असं सगळं त्यांनी महोत्कटाला अर्पण केलं. होम संपला, उपनयन झालं. आता ब्रह्मदेवाने त्याला कमळ दिलं बक्षीस म्हणून उपनयनाला, आणि त्याचं नाव ब्रह्मणस्पती असं जाहीर केलं. कुबेराने मौक्तिकाची माळ दिली, त्याचं नाव सुरानंद असं नाव ठेवलं. समुद्राने काही वस्तू भेट दिल्या. कश्यप इंद्राला म्हणाला की तू जर कुचेष्टेने वागलास या परमात्म्याशी तर ते तुझ्या नाशाला कारणीभूत ठरेल. कश्यपाच्या बोलण्याकडे इंद्राने लक्ष दिलं नाही. इंद्र म्हणाला, महोत्कटाला उंच आभाळात नेऊन फेका. वायूने प्रयत्न केला, वायू निष्फळ ठरला. सोसाट्याने सुटलेल्या वाऱ्यामुळे पृथ्वी हालायला लागली. महोत्कट जरासुद्धा सरकला नाही. अग्नीला इंद्राने सांगितलं, त्याचीही तीच दशा झाली. मग पुढे इंद्रदेवाला कळलं की आता आपलं काही चालत नाही, म्हणून तो गजाननाच्या भक्तीमध्ये लागला. इंद्रदेव सुद्धा पाच आणि 6वं वर्ष संपलं विनायकाचं. विनायक 7 वर्षांचा झाला आता. कश्यपाला त्यावेळी पुरोहिताचं स्थान मिळालं होतं. काशीराजा नावाच्या राजाच्या मुलाचं लग्न ठरलं आणि काशीराजा कश्यपाकडे आला. माझ्या मुलाच्या लग्नात पौरोहित्य कर म्हणून विनवू लागला. ते दिवस चातुर्मासाचे. चातुर्मासाच्या दिवसात याला कश्यपांना आपल्या घरी यज्ञ करायचा होता, म्हणून विनायकाला पाठवलं ह्याच्या काशीराजाच्या मुलाच्या लग्नात हे करायला, पौरोहित्य करायला. मुलाला पाठवलं विनायकाला. सुवर्णासनावर विनायकाला बसवलं
आणि तो निघाला आता. आणि निघाला आहे त्या घनदाट अरण्यामध्ये. तिथे धूम्राक्ष नावाचा राक्षस आहे. त्यांनी स्वतःला उलटं टांगून घेतलं होतं आणि सूर्याचं स्मरण करत होता. 1000 वर्ष असं तो सूर्याचं स्मरण करत होता. गणेशाने एक शस्त्र हस्तगत केलं आणि धूम्राक्षावर प्रहार केला. संपूर्ण शरीराचा चुराडा झाला आणि धूम्राक्षाचे पुत्र तिथे होते. पिता मरून पडला हे पाहिलं, संतप्त झाले. काशीराजावर चिडले. आमच्या पित्याला का मारलंस? नरांतक तुला मारत होता, त्यावेळी आमच्या पित्याने तुला जीवदान दिलं. काशीराजा घाबरला. तो म्हणाला, मी नाही तुमच्या पित्याला मारलं. माझ्या मुलाच्या लग्नासाठी याला मी घरी नेत होतो, तर ह्याने तुमच्या पित्याला मारलं. मी काय करू? यालाच तुम्ही शिक्षा द्या. मग ते विनायकावर ते धावून आले. विनायकाने उच्छवास बाहेर टाकला मोठ्या मोठ्याने, गगनभेदी गर्जना केली. आणि अवकाशात उडाले दोघेही जण. नरांतकाच्या नगरात गेले. एक 1000 सैनिकांना पाठवलं विनायकाला आणि राजाला पकडून आणण्यासाठी. महोत्कटाने हे जाणलं आणि सगळी त्याच्या नरांतकाच्या सैन्याची दाणादाण करून टाकली. नरांतक चिडला. लालबुंद झाला. काशीनं राजाचं नगर उद्ध्वस्त करा म्हणाला. काशीराजा आणि विनायक गेले काशीनगरात. तिथे त्यांचं स्वागत झालं. सगळीकडे उत्साह भरला होता. राज्यभर तोरणं, कारण काशीराजाच्या मुलाचं लग्न होतं. विनायकाला पाहायला गर्दी जमली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक उभे होते. पुष्पांचा वर्षाव विनायकावर, आणि तो सगळीकडे वेगवेगळ्या रूपात दिसत होता. अतिशय तेज सगळीकडे पसरलेलं. 2 मुलं त्याला बघून खेळायला बोलवायला लागली. ते 2 मुलं राक्षस होते. त्यांच्याशी विनायक खेळू लागला. खेळता खेळता दोघांनी त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. विनायकांनी त्यांना आवळून टाकलं घट्ट. आणखीन 2 राक्षस. त्यांचाही गळा विनायकाने आधीच दाबला.
आणि त्यांनाही मरण आलं. विनायकाचं सगळ्यांनी कौतुक केलं. ईश्वराचाच अवतार दिसतोय हा, म्हणून त्याचं अभिनंदन केलं. मग पुढे गेल्यानंतर एक राक्षस मोठा दगड बनला आणि त्याचा रस्ता अडवला. विनायकाने ओळखलं. त्याने आपली दृष्टी ते दगडावर टाकली आणि त्यातनं एक धिप्पाड राक्षस बाहेर आला. त्यांनी परत तीक्ष्ण नजर टाकली त्याच्यावर आणि तो राक्षस मरून पडला. काशी राजांनी विनायकाचा यथार्थपणे सत्कार केला, त्याच्या शौर्याची वाहवा केली. धर्मदत्त नावाचा ब्राह्मण कश्यप ऋषींचा मित्र होता. तो राजाकडे आला दुसऱ्या दिवशी. आणि सांगितलं विनायकाला, महोत्कटाला, की याच्या पायाची धूळ माझ्या पर्णकुटीला लागावी अशी माझी इच्छा आहे. धर्मदत्ताकडे जाण्याचं विनायकाने मान्य केलं. रस्त्यामध्ये कामासूर, क्रोधासूर हे राक्षस होते. आपापसात आम्ही भांडतो आहोत असं समजून, असं दाखवून विनायकाच्या अंगावर कोसळले. बाकीचे लोक घाबरून पळाले. विनायकाला काही भय नाही वाटलं. त्यांनी राक्षसांचे पाय उचलले आणि त्यांना आपटलं जमिनीवर. ते दोघंही मरून पडले आणि पुढे चालायला लागला तो. मग एक वज्रदेही हत्ती आला. तो त्याच्या अंगावर आला. त्याला चिरडणार तो पायाखाली एवढा त्याने काय केलं, हत्तीच्या अंगावर उडी घेतली आणि त्याला प्राणहीन करून टाकलं. मोठा एक राक्षस मेलेला दिसला त्या जागी. धर्मदत्तानी पण विनायकाची पूजा केली. हा विनायक म्हणजे साक्षात गजानन आहे, गणपती आहे, हे सगळ्यांनी ओळखलं. आता एक पतीचा बदला घेण्यासाठी एक जृंभा नावाची स्त्री मायावी रूप घेऊन आली. धर्मदत्ताला शंका आली नाही. तिने वाटेत एक सुगंधित तेल घेतलं आणि महोत्कटाजवळ आली. त्याची पूजा करते असं दाखवलं. ती म्हणाली, तुझं दर्शन मला झालं, मी खूप भाग्यवान आहे. ज्यांच्या पोटी जन्म घेतला असते माता पिता धन्य आहेत, असं ती म्हणायला लागली. आणि मी सुगंधित तेलाने तुला चोळते असं सांगायला लागली ती. तुला स्नान घालते. विनायकाला लक्षात आलंय तिचं कपट काय येते. तेल सगळं ते विषमय होतं. आता ती मालिश करायला लागणार. तेवढ्याच चमत्कार झाला. त्याला तर काही अपाय झालाच नाही विनायकाला, पण ती मालिश करायला लागली तसं त्या तेलाचं, विषारी तेलाचं विष तिला चढू लागलं आणि तिला भोवळ येऊन ती पडली. एक नारळ तिच्या डोक्यावर मारला आणि तिला खलास करून टाकलं. पूर्ववत ती राक्षसीण झाली, आता स्त्री झालेली. मग धर्मदत्त आणि विनायकाला राजाने राजवाड्यात नेलं. दुसऱ्या दिवशी राजाने जाहीर केलं की याला आपण काश्यपपुत्र महोत्कट
याला मुलाच्या विवाहासाठी पुरोहित म्हणून आणलेलं आहे अशी घोषणा केली. मग त्याला त्याच्या मंत्र्यांनी सांगितलं, हा इथे आल्यापासनं म्हणजे त्यांनी राक्षसांना मारलं हे तर गेलं कुठल्या कुठे, पण मंत्र्यांनी सांगितलं की हा इथे आल्यापासनं खूप विघ्न आलेली आहेत आपल्या कामामध्ये, हा इथून गेल्याशिवाय मुलाचं लग्न करू नये, नाही तर अजून एक एक राक्षस याला बघून येतील इथे. तर राजा म्हणाला की थोडे दिवस आपण धीर धरूया, काय घडतं ते बघू आणि मग अनुमान काढू ना. सगळे गाढ निद्रेत होते त्या दिवशी रात्री. नरांतकाला 3 मायावी राक्षसांना नगरात पाठवलं. ते रात्री नगरात घुसले. एकाने आग पेटवावी, ज्वालामुखीने आग लावावी, व्याघ्राने पळणाऱ्या लोकांना गिळून टाकावं अशी योजना केली त्या 3 राक्षसांची. अग्नी आग पेटली. आता रात्रीच्या वेळी सगळे झोपलेत. लोक सैरावैरा धावू लागले. मध्येच रस्त्यात धावणाऱ्या लोकांना गिळण्यासाठी एक मोठा जबडा उघडून राक्षस बसला होता. विनायकाने हे सगळं बघितलं. व्याघ्रमुखाच्या पोटात सगळेजण जात आहेत हे विनायकाने पाहिलं. तो स्वतः गेला व्याघ्रमुखाच्या पोटात आणि पोट फाडून सगळ्यांना ताबडतोब बाहेर काढलं. त्याच्यामुळे ते जिवंत बाहेर आले. पुन्हा जोरदार पळू लागले, कारण वाऱ्यामुळे अग्नी वाढू लागला. तो अग्नी विनायकाने प्राशन करून टाकला आणि पूर्ववत नगर शांत केलं. 3ही राक्षसांना मारून टाकलं, नष्ट केलं. सगळीकडे विनायकाचा जय जयकार झाला. इतकी ताकद त्याच्या अंगी आहे, ज्यात परमेश्वराच्या अंगी एवढी ताकद आहे. तो असताना काही विघ्न येतील का विघ्न पळून जातील? केवळ त्याच्या अस्तित्वामुळे विघ्न निघून जातात. पण त्याचं लक्ष आपल्याकडे यावं ह्याच्यासाठी आपण काहीतरी साधना केली पाहिजे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.